कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्या बाबतीत कसं काय? आम्ही वासोट्याला ट्रिपला गेलो होतो। वासोटा हा, चढणीला खूप अवघड असा भाग आहे तो, खूप अगदीच काटकोणात असल्याप्रमाणे येतो आणि या दगडावरून त्या दगडावरच पाय ठेवायचा। या दगडावरून त्या दगडावर या कंडिशन मध्ये आम्ही वर चढलो। शिवजयंती होती त्या दिवशी, 19 फेब्रुवारी, आणि आम्ही वरती जाऊन नऊवारी साडी नेसून तलवार घेऊन फेटा घालून फोटो काढले आणि ते सगळं साहित्य घेऊन गेलो होतो वरती। आम्ही वरती गेल्यानंतर आम्ही ड्रेपरी केली, सगळी मस्त मेकअप केला आणि मग नऊवार घातल्यामुळं माझा पाय बरोबर त्या साडीत अडकला आणि मी पडले। पडल्यानंतर मोठ्या दगडावरती माझं नाक आपटलं आणि कसा आहे तो? अजून आहे दगड व्यवस्थित आहे, दगड तिथे परत गेलात तर बघा आहे। एकदा पडले, पुन्हा उठले, पुन्हा त्याच दगडावर पडले। काय झालं मला समजलं नाही। काय नाव दगडाचं? आपलं रेस्टॉरंटचं नाव काय तुमचं? नामदेव। पायरी होती ती मग या सगळ्यांना टेन्शन आलं ना की बाबा आता गौरीला कसं सांभाळायचं किंवा तिला थोडंसं आलं होतं, पण माझं नाक सुजलं होतं आणि सगळा मेकअप तो असा। आणि या सगळ्यांना मला सांगायचं होतं की तू आहे तशी दिसतेस, काहीही झालेलं नाही, कारण आरसा नव्हता ना आमच्यासोबत। त्यामुळे मला समजत नव्हतं की मी कशी दिसते। म्हणजे तुम्हाला दगडावर आपटल्याच्या दुःखापेक्षा मेकअप केला नाही ना। आम्ही उठाठेव ज्यासाठी एवढी कॅरी करून आम्ही वरती फोटो काढण्यासाठी गेलो होतो आणि तिथं जाऊन तो जय जयकार करणं आणि तो झेंडा फडकवणं हे आमच्या ग्रुपसाठी खूप महत्वाचं होतं। आल्यानंतर डॉक्टरांना जाऊन चेक करायला सांगितलं तर ओके होतं नाक। मिस्टर खुश झाले? हो, नाक फुगलेलं बघून छान वाटलं। खरंच हे खरं फुगलंय की खोटं फुगलंय त्यांना कळेनाच मग। तुमच्या बाबतीत कसं? ऍक्च्युली लग्न झाल्यामुळे एकाच दिवशी माझं लग्न झालं आणि एकाच दिवशी ठरलं आणि झालं, त्यामुळे सुरुवातीला लग्न ज्या दिवशी ठरलं त्या दिवशी 8:30ला अगदी सूर्य पण नव्हता, चंद्र साक्षी लग्न झालं। मलाही आजपर्यंत न कळालेला प्रश्न, नारळ हातात घेतला त्या क्षणाला म्हणलं उद्याचा दिवस वेगळा आहे आपल्यासाठी। आणि आता 18 वर्ष पूर्ण झाले। आता 18 वर्षात तोच नारळ ते स्वतःच्या डोक्यात अजून मधून जरा वेळ घ्यायला पाहिजे होता। म्हणजे आता सध्या तरी असं जाणवत नाही किंवा त्यामुळे त्यानंतर आम्ही रंगपंचमीला एकदा भेटलो आणि त्यानंतर रंगपंचमी आमची पहिली भेट म्हणजे गौरी आणि यांची। त्यानंतर जे रंग मिसळले गेले रंगात आणि त्यानंतर आमच्या ट्रिप निघाल्या, आम्ही गेलो आणि मधल्या पावनखिंडला एक व्हिजिट होती, पण बऱ्याचदा त्या व्हिजिटच्या इन्स्ट्रक्शन असायचे की जळू चावेल, लॉंग कहे घाल, ते वाचून मला असं वाटायचं नको या ट्रिपला, रिस्क आहे, जळू असतंय तर पावसाळ्यात गेलं की जळू अंगावर चढतं ते। पण तुम्हाला जळूची भीतीच नाही? पण मला या सगळ्या सोबत असतात, पण तिला शोधलं नाही हो आम्ही, सगळ्या 365 दिवस तुम्हाला चिकटलेल्याच आहेत ना। मी नाही म्हटलं जळू सारखं, मैत्रिणी म्हटलं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।